बघूयात पुढची बातमी। सरकार अग्निपरीक्षा घेतंय, उपोषण होणारच असं म्हणत जरांगे पाटील हे उपोषणावरती ठाम आहेत। सूर्य आग ओकत असताना तळपत्या उन्हात स्वतःला जाळून घेतोय असंही जरांगेंनी म्हटलंय। जरांगेंनी टोकाची भूमिका घेतली आहे। सरकारची भूमिका ऐकल्यावरती जरांगे उपोषण करणार नाहीत असं विखे पाटील यांनी म्हटलंय। मी उद्याच्या आंदोलनावर ठाम। उन्हात जाळून घेणं, सगळे हात पाय भाजून निघणार आहेत त्या उन्हात। हे सोपं नाहीये की अग्निपरीक्षा आहे। सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे। त्यांना या विषयाची मजा वाटते। ही लय मोठी अग्निपरीक्षा आहे। तळपतो ऊन म्हणतात ना, तसा आग ओकतोय सूर्यवरून, आग ओकतोय आग। आणि त्याच्यामध्ये आपल्या समाजाच्या लेकराच्या हितासाठी मी उन्हात तरफडतोय। का भाजून घेतोय मला? मी माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं, लेकी बाळींचं वाटोळं होऊ नये म्हणून उन्हाताना स्वतःला भाजून घेतोय ना। सरकारला हे कळत नाहीये का की त्यांनी एकदम टोकाची भूमिका घेतली असं मी वाचलंय माध्यमातून। पण मला वाटतं की आमची एकदा भूमिका सरकारची त्यांच्यासमोर मांडल्यानंतर ते उपोषणाला बसणार नाही असं मला विश्वास आहे। आता प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर काय निष्पन्न होत आहे, पण मला वाटतं सरकारला कुठल्या या संदर्भात प्रतिष्ठेचा प्रश्न सरकारने केलेला नाही आहे। प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच आम्ही पावलं टाकलेली आहेत। आणखीन काही त्याच्यामध्ये काही विसंगती असेल, त्यांना वाटत असेल तर आपण ती चर्चा करून निर्णय करू।